नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 रोजी झालेल्या पेपर 1 मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। मागील भागात आपण 1 ते 10 प्रश्न बघितले होते, आता आपण त्यापुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 11, संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता? पर्याय महोदर्य, गांधोय, दुर्दैव, जनक्य। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुर्दैव्य। प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? पर्याय आहे डोंगर हिरवेगार गवत उगवले होते, पक्षी अंगणात दाणे टिपतात, श्रावणीने नवीन पैठणी आणली, ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पक्षी अंगणात दाणे टिपतात हे अकर्मक कर्तरीचे प्रयोगाचे वाक्य आहे। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 13, दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून अनुक्रमे 2ऱ्या व 7व्या क्रमांकांचा अक्षरांनी तयार होणारा शब्दांचा समार्थी शब्द पर्यायातून निवडा। पर्याय आहे पाऊस, ओंजळ, पोकळ, वृत्ती। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओंजळ। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला। अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? पर्याय आहे गंडांतर, इष्टपत्ती, हमरी-तुमरी, पर्वणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हमरी-तुमरी। प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती? पर्याय आहे मडक्यांची उतरंड, पारशांची तुंबड, नाण्यांची चवड, गवताचा भारा। तर याचं अचूक उत्तर आहे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 नाण्यांची चवड। प्रश्न क्रमांक 16, माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्यातील अकर्णकरूपी वाक्य कोणते? पर्याय आहे माधुरी हुशार नाही, माधुरी खूप हुशार नाही, माधुरी अजिबात मठ्ठ नाही, माधुरी खूप मठ्ठ आहे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माधुरी अजिबात मठ्ठ नाही। प्रश्न क्रमांक 17, यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? पर्याय आहे न्यायासाठी, न्यायाप्रमाणे, न्यायापर्यंत, न्यायाशिवाय। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायापर्यंत। प्रश्न क्रमांक 18, कृष्णा समपाठी राखा माझा बंधुरा यावरील किती अलंकार कोणता? पर्याय आहे उपमा, अनुप्रास, उत्प्रेक्षा, यमक। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा। प्रश्न क्रमांक 19, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबविली पाहिजे या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? पर्याय आहे 6, 5, 7, 4। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6। प्रश्न क्रमांक 20, मी विचारले तुम्ही तुषार करता म्हणजे काय करता या वाक्यात किती विरामचिन्हे येतील? पर्याय आहे 2, 3, 4 आणि 5। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4। तर ही झाली 11 ते 20 प्रश्न। या पुढील भागात आपण 21 ते 30 प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।